नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिकच्या जागेवर दावा केल्यानंतर अमित शहा यांनी छगन भुजबळ यांचं नाव सुचवलं होतं, पण त्यांना उमेदवारीच दिली गेली नाही. हेमंत गोडसे निवडणूक लढवत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी का दिली गेली नाही याबद्दल आता छगन भुजबळ यांनी मौन सोडलंय. महत्त्वाचं म्हणजे मला उमेदवारी न दिल्यानं ओबीसी समाज नाराज झालाय, असंही यावेळी भुजबळांनी म्हटलंय. भुजबळ म्हणाले की लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नव्हतो. भाजपचे नेते अमित शहा यांनीच उमेदवारी संदर्भात महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत सांगितलं होतं. त्यामुळे उमेदवारी घोषित होणं अपेक्षित होतं, पण ती झाली नाही. खरं तर अमित शहांच्या निर्णयाला विरोध करण्याचं कारण नव्हतं, पण मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्याला विरोध केला असावा. मला उमेदवारी दिली तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो. या त्यांच्या इशाऱ्यामुळेच माझी उमेदवारी घोषित झाली नाही. अन्यथा जिंकण्याची रणनीती तयार होती, असं भुजबळ यांनी म्हटलं. मला उमेदवारी देऊ नका, दिली तर नंतर घोळ करू नका, असं मी अगोदरच सांगितलं होतं. कारण नंतर ओबीसी समाज नाराज होईल. पण झालंही तसंच. त्यामुळे अपमानाची भावना निर्माण झाली. मी नाराज नव्हतो. मी नाशिकमध्ये बसून सूत्र हलवत होतो, असं यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटलं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.